तर तू कोलकात्यामध्ये राहते आणि त्याच्यात म्हणते की एका मुलाला घेऊन मी एवढं सगळं करते, तर ही होऊच शकत नाही, पॉसिबलच नाही. कारण बाहेर राहून एवढं सगळं करणं, त्याच्यात स्वतःची पण काळजी घेणं ना, हे होऊ शकत नाही, कोणच करू नाही शकणार आहे. आणि एवढ्या परफेक्ट टाईमला तर नाहीच नाही. आता ह्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते. आधी संध्याकाळी मी बाहेर गेले होते, नंतर घरी आली, पण मला संध्याकाळी जेवण करायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी आधी सगळ्यात आधी किचन क्लीन करून घेतलं, नंतर भांडी घासून घेतली आणि दिवसभराची जेवढी पण काही कपडे होती ना, तेवढी मी ना भिजायला घातली. नंतर घर वगैरे सगळं साफ करून घेतलं. आता सकाळचे जे कपडे वाळत घातलेले होते आणि ती पूर्ण वाळली होती, ती घरात आणून ठेवली, फरशी पुसून घेतली. आणि अबीरला किती पण खेळणी आणा, पण ह्याचं ना असल्याच काहीतरी गोष्टींमध्ये मन अडकलेलं असतं बरं का. मस्त खेळत बसला होता. नंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या. आता ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात कशामुळे, कारण संध्याकाळी अबीरचे पप्पा जेव्हा घरी येतात ना, तेव्हा माझ्याजवळ 1 ते 2 तासाचा टाईम असतो की ते अबीरसोबत खेळतात आणि मी काहीतरी करू शकेन. त्या टायमिंगमध्ये ना मी सगळं करून घेते, घर क्लीन करते, कारण सकाळी मला थोडंसं सोपं जातं आणि दिवसभर एवढा लोड येत नाही. त्याच्यामुळे मी बऱ्याच गोष्टींना संध्याकाळी आवरून घ्यायचा प्रयत्न करते 12 वाजेपर्यंत. तर 12 वाजेपर्यंत जेवढं मला होईल ना तेवढं मी करून घेते. राहिलं. आता घर वगैरे सगळं क्लीन झालं होतं, सगळी कामं झाली होती. म्हणलं चला आता सेल्फ केअर करून घ्यावी. आणि ही टिकली लावणं ना माझं कॉमनच झालं आहे. म्हणजे मी रात्रीची सुद्धा टिकली लावते, एवढी ना मला टिकलीची आवड आहे आणि मला ती कम्फर्टेबलच वाटत नाही टिकली नसली की. नंतर हा ब्रश ना एवढा कम्फर्टेबल आहे आणि एवढं म्हणजे रिलॅक्स फील करतं ना, बासच. मला वाटतं ह्या सगळ्या प्रत्येक मुलींकडे हा ब्रश असला पाहिजे. आणि तुम्हाला हवा असेल ना तर कमेंट करा. नंतर डिटॉक्स ड्रिंक घेतली. म्हटलं चला आता थोडंसं माइंड फ्रेश पण करून घ्यावं. आणि ही माझं नखरं ना कुठं संपत नाही, सारखं असं काही ना काहीतरी चालू असतं. असो, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.